आनंद जनसंवादाद्वारे शिवसेना जनतेच्या द्वारी शाखेतच होणार समस्यांचं निराकरण. धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आनंद आश्रमातील जनता दरबाराच्या धर्तीवर शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या आनंद जनसंवाद मधून शिवसेना आता थेट जनतेच्या दारी पोहोचते. नागरिकांच्या समस्यांवर थेट संवादातून तोडगा काढण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या पहिल्याच आनंद जनसंवाद या उपक्रमाला महात्मा फुले नगर शिवसेना शाखेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बैठकीत परिसरातील पाणी टंचाई, जलकुंभ, पार्किंग, वाहतूक कोंडीसह विविध प्रश्न नागरिकांनी मांडले. महात्मा फुले नगरासाठी स्वतंत्र जलकुंभ उभारण्याकरिता ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पातून तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याची माहिती शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी दिली आहे. तसंच पुढील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केल्यानं महात्मा फुले नगरवासियांचा पाणी प्रश्न आता मार्गी लागेल. महात्मा फुले नगर येथील शिवसेना शाखेत शुक्रवारी आनंद जनसंवाद उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यापूर्वी टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जनतेपर्यंत पोहोचाया दिलेल्या निर्देशानुसार आता हा उपक्रम प्रत्येक शाखेत आणि थेट नागरिकांच्या दारी राबवण्यात येत असल्याचं अशोक वैती यांनी सांगितलं. शुक्रवारच्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी पाणी पुरवठ्याची समस्या, वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगची गैरसोय तसंच इतर नागरी प्रश्न थेट मांडले. तब्बल 100हून अधिक निवेदनं या जनसंवादात प्राप्त झाली. परिसरातील पार्किंगचा प्रश्न सुसंवादातून आणि नियोजनबद्ध पद्धतीनं मार्गी लावला जाईल असा विश्वासही अशोक वैती यांनी व्यक्त केलाय. तसंच ज्या ज्या शाखांकडून निमंत्रण येईल त्या प्रत्येक शाखेत जाऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या महासभेतील गोंधळावर भाष्य करताना वैती यांनी विरोधकांवर उपरोधिक टीका केली. पालिकेत 200 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, मात्र बजेटच 100 कोटींचं असेल तर एवढा भ्रष्टाचार झाला कुठून असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. केवळ आरोप करून चालत नाही तर भ्रष्टाचार सिद्धही झाला पाहिजे असं सांगत महासभेपूर्वी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा होत असते तरीही सभागृहात गोंधळ घालणं म्हणजे स्वतःला हुशार सिद्ध करण्याचा प्रयत्न असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी नाव न घेता केली. तर माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी आनंद जनसंवाद उपक्रमाचं कौतुक करताना धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमातील जनता दरबाराच्या धर्तीवर हा उपक्रम सुरू झाल्याचं सांगितलं. शिवसेनेनं आजवर 125हून अधिक जनता दरबार घेतले असून नागरिकांना प्रश्नांकडे वारंवार धाव घेण्याची गरज भासू नये म्हणून शाखा स्तरावरच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जनतेच्या दारापर्यंत आपण पोहोचलो आणि आज जनसंवाद उपक्रम सुरू करण्यात आला. काय सांगाल? आनंद जनसंवाद हा जनतेच्या पर्यंत जावा अशा प्रकारची सूचना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे आम्हाला. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा जो दरबार होता तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या दरबारामध्ये रोज चालू असायचा आणि तीच भावना पुढे नेऊन आम्ही काम करतोय. जसं सांगितलं की ह्या ठिकाणी आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा आज उपक्रम सुरू केला. पहिलाच उपक्रम आहे. शाखेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी शाखेमध्ये कॉल केला जाईल त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. आज ह्या ठिकाणी दशरथ पालांडे आणि त्यांच्या सर्व टीमनी आज ह्या ठिकाणी आम्हाला बोलवलं गेलं आणि आजच्या ह्या उपक्रमामध्ये राकेश शिंदे आणि आमच्या शीतलताई धमाले हे देखील उपस्थित आहेत. बऱ्याचशा तक्रारी इथे तशा तक्रारी मला वाटत नाही काय आहेत, तर बरीचशी कामं अनिल भोर असतील किंवा बाकीचे मंडळी आहेत, चेंदरकर आहेत, कनसे आहेत किंवा मग शेलार आहेत आणि खास करून राकेश शिंदे आणि धमाले ताई आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं. तशा प्रकारच्या तक्रारी फक्त एक पाण्याचा प्रश्न आहे. त्या संदर्भात जी पाण्याची टाकी संदर्भात देखील बजेट उपलब्ध झालेलं आहे. त्याचं काम देखील लवकरात लवकर पूर्ण होईल आणि मला वाटतं जे नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिंदे साहेबांनी त्यांना फंड दिला आहे, तसा पाठपुरावा देखील दोन्ही नगरसेवक आज करतायत. त्या ठिकाणी काही अधिकाऱ्याचं सोमवार किंवा मंगळवारी आमची बैठक होणार आहे पाण्या प्रश्नाच्या संदर्भात. काही पार्किंग संदर्भात आहे, पार्किंग संदर्भात देखील काम चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी पहिला सूचना करणे नागरिकांना की ह्या ठिकाणी अशा ठिकाणी पार्किंग करू नये जेणेकरून
नागरिकांना किंवा इतर लोकांना त्रास होईल. जर ही सूचना ऐकली नाही तर ऑनलाईन पद्धतीने त्यांचा फोटो काढून त्यांच्यावर कारवाईचा जो काही रितसर कारवाई आहे ती ट्रॅफिक कंट्रोल असेल किंवा महापालिका हे करणार आहे. तर सर्वांना देखील तुमच्या माध्यमातून देखील विनंती आहे की आपण जी काय पार्किंग करेल ती लोकांना कुठेही अडचण निर्माण हो ह्या दृष्टीने पार्किंग करावी. बाकी काही सूचना जसं थापते साहेबांनी सांगितले तर मला तर वाटतं सर्व टीम शिवसेनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम करतायत. राकेश शिंदे असतील किंवा ढमालेताई त्यांनी देखील शाखेमध्ये आठवड्यातून एकदा बसण्याचं मान्य केलेलं आहे. आणि ह्या छोट्या छोट्या तक्रार आहेत ह्या जसं पहिला पण बसायचे पण एकदम सक्षमतेने अजूनही चांगल्या प्रकारे कराव्यात. जसं टेंबी नाक्यावर आपण जे काही प्रश्न येतात त्यांच्या आज देखील आम्ही त्यांच्याकडे काही त्यांच्या विभागातले प्रश्न असेल तर त्यांच्यापर्यंत पाठवतो आणि ती कामं लोकांची होत आहेत. एक आनंद आहे चांगला की बिर्जे वहिनी देखील आज आपण ह्या कार्यक्रमात आमच्या प्रमुख आहेत उपनेते आहेत शिवसेनेच्या ते देखील चांगल्या प्रकारे काम करतात. दिघे साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा देखील आम्हाला फार अनुभव आम्हाला ह्या काम करताना मिळतोय. नक्की भविष्यामध्ये अजूनही चांगल्या प्रकारे लोकांच्या सुखसुविधा असतील त्यामध्ये आम्ही नक्की काम करू. दोन्ही नगरसेवक या विभागासाठी इतरही काय नगरसेवक ते तत्परतेने काम करतील आणि आम्ही ज्या ज्या काही सूचना त्यांच्यापर्यंत पाठवतो त्या सूचनेचा आधार करून ते काम नागरिकांना करून देत आहेत.